या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वाहतूक सेना, शालेय वाहतूक सेना या ठिकाणी हतबल होऊन प्रशासनासमोर आज निवेदन देण्यासाठी आलेली आहे। आज बुलढाणा जिल्हा आरटीओने सर्व ऑटो वाहन चालकावर कडक कारवाई केली बेशिस्तरित्या। ही माहिती न देता प्रत्येक ऑटोला 10,000, 12,000, 15,000 रुपये असा फाईन केला आणि सर्व गाड्या आज आरटीओ प्रशासनाच्या कार्यालयात जमा केल्या। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। या शालेय वाहतूक विद्यार्थ्यांसाठी आज जवळपास 15 ते 20 वर्षापासून हे सर्व ऑटोवाले सेवा देतात। यांच्या सेवेमध्ये आजपर्यंत कुठलीही कमी भासली नाही। सर्व वडील पालक जे असतील सर्व लोकांनी त्यांना यशस्वीपणे आजपर्यंत सहकार्य केलं। यांच्यामुळे आज विद्यार्थी घरून सुखरूप शाळेपर्यंत जातात आणि शाळेतून सुखरूप घरपर्यंत पोहोचतात। हे एवढं सत्कर्म कार्य हे शालेय वाहतूक विद्यार्थी आणि हे ऑटोवाले करत आहेत। परंतु एका कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार, तो सोनोने नावाचा कंत्राटदार आहे, जो सेंट जोसेफ शाळेमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा आहे आणि त्या सेंट जोसेफ शाळेची जी तीन महिला आहे त्यांची आणि सोनोनेची मिलीभगत या दोघांनी मिळून प्रशासनाला एक पत्र दिलं की या वाहनावर या जेवढे ऑटो वाहन आहेत त्यांच्यावर कारवाई करावी। कारण त्यांनी घेतलेले जे वाहन आहेत त्या वाहनांना चालण्यासाठी हे वाहनं बंद करावे, म्हणून त्यांनी यांच्यावर बडगा उचलला आणि यांचे ऑटो वाहन बंद करून त्यांच्या गाड्या चालवाव्या या हेतूने त्यांनी यांना टार्गेट करून आज यांच्यावर कारवाई केलेली आहे। ही कारवाई आम्ही कदापि सहन करणार नाही। नाही, पण ते तर स्कूल बस आहे ना आणि याच्यात ऑटोमध्ये जीव घेणा प्रवास करता, मग आरटीओने चुकीची कारवाई केली का? आजपर्यंत जीवाची जीवितहानी झालेली नाही। आजपर्यंत कुठल्याही ऑटोवाल्याकडून अपघात झालेला नाही। ऑटोवाले त्यांच्या मर्यादित याच्यामध्येच प्रवासी वाहतूक करतात। शिवाय आजपर्यंत जेवढे पालक वर्ग आहे सर्वांनी लेखी स्वरूपात त्या शाळेला दिलेलं आहे आणि एका सेंट जोसेफ शाळेच्या भरोश्यावर आरटीओने त्यांना सर्व कारवायांची आज पुढाकार घेऊन कारवाया केलेल्या आहेत। ह्या आम्हाला कदापि मान्य नाही। यांच्यावर झालेल्या कारवाईचा एकूण एक जबाब आम्ही मागण्याचा राहणार नाही। आमच्यावर जेवढ्या कारवाया झाल्या, जेवढे दंड झाले, एकही दंड ऑटोवाला भरणार नाही। आज सायंकाळपर्यंत जर ऑटो सोडले नाही तर मी जिल्हा प्रमुख या नात्याने सांगतो की बुलढाणा जिल्हा उद्यापासून पूर्ण चक्काजाम करेल जर आरटीओने आज यांच्यावर कारवाया झालेल्या जर मागे घेतल्या नाही आणि त्या सोनोनेवर जर कारवाई केली नाही, त्यांनी दिलेलं निवेदन जर परत घेतलं नाही तर उद्यापासून बुलढाणा बंदची हाक मी आज आपणासमोर जाहीरपणे जाहीर करत आहे।